नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट। कांद्याचे भाव कमी करण्यासाठी, कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे। काय निर्णय घेतला, काय नाही, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। करू शकता मोठी बातमी, दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याचे वितरण आणि साठवणूक। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे, पण येणाऱ्या काळातही कांदे दर वाढू नये आणि देशात कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले असून 1 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी कांद्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेने दिली आहे। दरम्यान यंदा म्हणजे 2023-24 वर्षामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांद्याचे उत्पादन कमालीची घटले आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन 16% घसरण होऊन 2,54,00,000 टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे। देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेता सरकारने कांद्याची साठवणूक करण्याची पावले उचलली असून कांद्याचे जीवनमान वाढवण्यासाठी आणि कांदा खराब न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वितरण तंत्राचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव निधी खरे यांनी सांगितलं आहे। कांदा उत्पादन होणाऱ्या भागामध्ये केंद्र सरकारकडून 50 वितरण केंद्र शोधली जात असून असे झाल्यास यावर्षी 1 लाख टन वितरण प्रक्रिया केलेला कांदा साठवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर नाफेड आणि एनसीएफलाही 5 लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्यासाठी सोनपत, ठाणे, नाशिक आणि मुंबईसारख्या भागात वितरण केंद्र शोधण्यास सांगितले आहे। तर मागच्या वर्षी जवळपास 1200 टन कांद्याची वितरण प्रक्रिया करण्यात आली होती। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून